35 दिवसांनंतर सुद्धा केवळ 10%च काम पूर्ण झाल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। 31 मेपर्यंत मुंबईतली नालेसफाईची सगळी कामं पूर्ण कशी होणार असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। तसंच नालेसफाईच्या कामात कुचराई केली जाते, घोटाळा केला जातोय असं सुद्धा आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। मुंबईत काही भागांमध्ये आशिष शेलार यांनी नालेसफाई संदर्भातली पाहणी केलेली आहे। आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे नालेसफाईची कामं लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे। मात्र नालेसफाईच्या कामांमध्ये दिरंगाई केली जाते आणि कुचराई केली जाते असं सुद्धा आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। तसंच मुंबईत विविध भागांमध्ये आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली। नाल्यातनं गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र हे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे। त्यातच आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा तुंबू नये यासाठी नालेसफाईची कामं लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे। मात्र तसं चित्र सध्या मुंबईत दिसत नाही असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं।